हॅलो गाईज. तर आपण आता बघणार आहे ऑप्टिकल कम्युनिकेशन सिस्टीममधील काही पॉईंट्स जे की ऑप्टिकल रिसिव्हरमधील आहेत. आय डायग्राम असेल, BER असेल, क्यू फॅक्टर आणि कोहरंट डिटेक्शन, हे चार टॉपिक आपण आता पाहणार आहे या व्हिडिओमध्ये. चला. आय डायग्राम इज अ ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. हे एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे डिजिटल सिग्नलचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, दॅट इज आय डायग्राम इन टाइम डोमेन. आणि ते का वापरलं जातं तर यूज टू चेक अ सिग्नल क्वालिटी. सिग्नलची क्वालिटी किती आहे चेक करण्यासाठी वापरतो. फॉर्म्ड बाय ओव्हरलॅपिंग मल्टिपल बिट्स ऑन अन ऑसिलोस्कोप. जे मल्टिपल डिजिटल सिग्नल्स आहेत ते ओव्हरलॅप होतात आणि एक पॅटर्न तयार होतो. ते आय आय पॅटर्न सारखा दिसतो, म्हणून त्याला आय डायग्राम म्हणतो आपण. दॅट्स इट. युज्ड इन ऑप्टिकल कम्युनिकेशन टू अनालाइज डिस्टॉर्शन आणि नॉईस अनालाइज करण्यासाठी आपण हे वापरतो. आता डायग्राम पाहूया आपण. आय डायग्राम काय आहे तर इथं वर्टिकल आय ओपनिंग हे लुक लाईक्स आय, and this is a multiple signal, that is multiple signals overlap and form like this structure. Vertical eye opening of the eye represent noise margin जो आहे तो vertical eye opening represent करते. आणि जेवढी जास्त हाईट असेल किंवा जेवढी जास्त आई ओपन असेल तेवढीच बेटर सिग्नल असणार आहे आणि नॉईस कमी असणार आहे. नंतर आय विड्थ, दॅट्स इट. हॉरिझॉन्टल ओपनिंग ऑफ आय रिप्रेझेंट टाइम मार्जिन रिप्रेझेंट करतं. आणि वायडर आय, जेवढी जास्त आय वायडर असेल तेवढा टाइम इरर कमी असेल किंवा टायमिंग इरर कमी असेल. जिटर काय आहे तर व्हॅरिएशन इन सिग्नल टायमिंग, सिग्नलच्या टायमिंग मध्ये व्हॅरिएशन. कॉजेस हॉरिझॉन्टल आय क्लोजर, आय जास्त क्लोज जेव्हा असेल त्याच्यामुळे जिटर येतो किंवा जिटरमुळे आय जास्त क्लोजर होते. मोअर जिटर, दॅट्स मीन्स हायर इरर चान्सेस. जेवढा जास्त जिटर असेल तेवढा इररचे चान्सेस जास्त आहेत. नॉईस मार्जिन, डिस्टन्स बिटवीन सिग्नल लेवल अँड नॉईस. सिग्नल लेवल आणि नॉईस मध्ये किती डिस्टन्स आहे, दॅट इज नॉईस मार्जिन. इंडिकेट सिस्टीम रिलायबिलिटी, आणि हायर मार्जिन असेल तर बेटर परफॉर्मन्स असणार आहे आपल्या सिस्टीमचा. जसं की आपण इथं पॅरामीटर्स 3 लिहिलेत. आय ओपनिंग असेल, आय विड्थ असेल आणि क्रॉसिंग पॉईंट, जे की आपण पाहिले. आता कन्क्लुजन काय आहे ह्याचं ॲट द एंड. वाईड ओपन आय, जेवढी जास्त आय ओपन असेल तेवढा गुड सिग्नल असणार आहे, आणि जेवढी जास्त क्लोज आय असणार आहे तेवढं डिस्टॉर्शन, नॉईस आणि ISI प्रेझेंट असणार आहे. नाव नेक्स्ट, बीट इरर रेट. बीट इरर रेट इज प्रोबॅबिलिटी ऑफ द रिसिव्हिंग रॉंग बीट. याच्यावरून आपण काय फाइंड करू शकतो की आपण किती रॉंग बीट रिसिव्ह केले हे आपण फाइंड करू शकतो, किंवा त्याचा रेट फाइंड करू शकतो. याचा फॉर्म्युला BER इज इक्वल टू नंबर ऑफ इरर बीट. समजा आपण, आणि टोटल ट्रान्समिटेड बीट. समजा आपण 10 बीट ट्रान्समिट केलेत आणि त्यातील 5 बीट मध्ये इरर आला, तर याचा BER किती आला, 0.5. याचा BER आला. असे एक्झाम्पल येऊ शकतात पेपरमध्ये. हा फॉर्म्युला मेन आहे, 2 मार्कासाठी फॉर्म्युला विचारू शकतात आणि त्याच्यावरती एक्झाम्पल पण येऊ शकतं. नंबर ऑफ इरर बिट्स आणि टोटल ट्रान्समिटेड बिट. जर की पॉईंट्स काय आहेत, मेजर करतं सिस्टमचा परफॉर्मन्स किती आहे. जेवढा बिट इरर रेट कमी असेल तेवढा बेटर सिस्टम परफॉर्मन्स असणार आहे आपली. टिपिकल व्हॅल्यू गुड सिस्टीमचे 10⁻⁹ ऑर लोअर. पुअर सिस्टीम, जेवढा हायर BER असेल तेवढी सिस्टीम पुअर सिस्टीम असणार आहे, आणि जेवढा BER कमी असणार आहे तेवढी आपली गुड सिस्टीम असणार आहे. इरर काय येतात तर नॉईस असेल त्याच्यामुळे इरर्स येतात, इंटरफरन्समुळे इरर्स येतात, किंवा ऑप्टिकल फायबरमध्ये मेजर जे डिस्पर्शन होतं त्याच्यामुळे पण इरर येतात. तर आपण BER वापरून बीट इरर रेट फाइंड करू शकतो, हा फॉर्म्युला. नेक्स्ट, क्यू फॅक्टर. क्यू फॅक्टर काय, क्यू फॅक्टर मीन्स क्वालिटी फॅक्टर. Q factor measures the quality of a signal in optical. That's it. This is main line. Q factor measures the quality of a signal in optical receiver. Optical receiver मध्ये quality signal ची चेक करतो. याचा फॉर्म्युला हा आहे I1 - I0.
that is mean plus mean 1 plus mean 0. It is sigma 1 plus sigma 0. Signal level for 1 and 0. This is and sigma 1 and sigma 0 noise level. हा जो असणार आहे तो नॉइस असणार आहे. नॉइस. आणि हा जो असणार आहे तो मेन सिग्नल असणार आहे. जे की लेवल आहेत 1 0 1 0. की पॉइंट्स काय आहेत ह्याचे? जेवढा हाय क्यू असणार आहे, जेवढा हाय क्यू असणार आहे तेवढा आपला बेटर सिग्नल क्वालिटी असणार आहे. जेवढा हाय क्यू रिलेटेड टू BR, हाय क्यू जेवढा इनवर्सली प्रोपोर्शनल क्यू इज इक्वल टू 1 सॉरी क्यू इनवर्सली प्रोपोर्शनल टू 1 बाय BER. This is relation between high Q is equal to lower BR. जेवढा जास्त Q असेल तेवढा BR कमी असणार आहे. आणि Q जर ग्रेटर दॅन 6 असेल तर ओव्हरऑल आपल्या सिस्टमचा परफॉर्मन्स आहे तो गुड असणार आहे किंवा बेटर असणार आहे. नंतर आता लास्ट पॉइंट जो आहे यातला कोहरंट डिटेक्शन ते पाहणार आहे आपण. कोहरंट डिटेक्शन इज अ मेथड where receive optical signal is mixed with oscillator. जो ऑप्टिकल सिग्नल रिसीव्ह झालाय तो आपण लोकल ऑसिलेटरच्या फ्रिक्वेन्सी सोबत मिक्स करतो तो सिग्नल. त्याचं वर्किंग पाहूया आपण. पहिल्यांदा आपण याची ब्लॉक डायग्राम पाहूया. ही आहे याची कोहरंट डिटेक्शनची ब्लॉक डायग्राम. जो ऑप्टिकल सिग्नल रिसीव्ह झालाय इथं आपण एक बीम कंबायनर जोडलेला आहे आणि लोकल ऑसिलेटर आणि जो रिसीव्ह ऑप्टिकल सिग्नल आहे तो इथं कंबाईन केला जातोय या बीम मध्ये आणि नंतर तो कंबाईन झालेला सिग्नल जो आहे तो डिटेक्टरला दिला जातोय. डिटेक्टरच्या थ्रू तो इलेक्ट्रॉनिक्स आणि नंतर इलेक्ट्रिकल बीट स्ट्रीम मध्ये तो कन्वर्ट होते. कसं ते पाहूया आता. वर्किंग काय इनकमिंग सिग्नल लेझर मिक्स द डिटेक्टर आणि डिटेक्टर मध्ये मिक्स केल्यानंतर तो सिग्नल डिटेक्टर डिटेक्ट करतोय आणि नंतर तो लाईटचं इलेक्ट्रिकल मध्ये कन्वर्ट करून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसला दिला जातोय. युजेस फेज आणि फ्रिक्वेन्सी. तर कोणती इन्फॉर्मेशन वापरली जाते दॅट इज इम्पॉर्टंट. फेज अँड फ्रिक्वेन्सी. आता याचे टाईप आहेत. हे जास्त इम्पॉर्टंट आपल्या सध्या तरी नाही आहेत. तरी आपण पाहूया होमोडाईन डिटेक्शन आणि हेटेरोडाईन डिटेक्शन. ह्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत. व्हेरी हाय सेन्सिटिव्हिटी, बेटर नॉईज परफॉर्मन्स, लॉंग डिस्टन्ससाठी सपोर्ट करते आणि कॉम्प्लेक्स सिस्टीम एक डिसएडव्हान्टेज मध्ये तर कॉस्टली आहे. पण याचं मेन फंक्शन आहे की आपण लोकल ऑसिलेटरची फ्रिक्वेन्सी मिक्स करून आउटपुट घेतोय ॲट रिसिव्हर साईडला. दिस इज दी ब्लॉक डायग्राम. इथून कन्वर्जन होते लाईटचं इलेक्ट्रिकल नंतर ते इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसला दिले जाते. दॅट्स इट. थँक्यू फॉर क्विक कंपॅरिझन इनसाइट. आय डायग्राम मध्ये पाहिलं आपण व्हिज्युअल अनालिसिस. नंतर BR काय आहे तर इरर मेजरमेंट. क्यू फॅक्टर काय आहे तर सिग्नल क्वालिटी इंडिकेटर आहे. नंतर कोहरंट डिटेक्शन एक ॲडव्हान्स डिटेक्शन टेक्निक आहे. ॲडव्हान्स डिटेक्शन टेक्निक आहे दॅट हे एक लक्षात ठेवायसाठी पॉइंट आहेत. यात आपण हे चारही पॉइंट कव्हर केलेले आहेत. आय डायग्राम पाहिले आपण, बीट इरर रेट पाहिला, क्यू फॅक्टर पाहिला आणि कोहरंट डिटेक्शन पाहिलेला आहे. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.